प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. दर्शक नमस्कार. विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये आपण निमंत्रित केले माजी आमदार तथा सोलापूरचे माजी महापौर विश्वनाथ चाकोते साहेबांना. चाकोते साहेब, स्वागत आपलं. सोलापूरच्या राजकारणात आणि समाजकारणात चाकोते कुटुंबियांचं एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. सुरुवातीला बाबूराव चाकोते यांचं कार्य सोलापूरकरांनी पाहिलं आणि त्याच्यानंतर मग विश्वनाथ चाकोते हे माजी आमदार, त्यांचं देखील एक कार्य एकतर महत्त्वाचं म्हणजे जेव्हा महापौर होते तिथपासूनची त्यांची एक वेगळीच ओळख आहे. कारण त्यावेळेला अविरोध निवडून आलेले सदस्य म्हणून चाकोते साहेबांकडे पाहिलं जातं. त्यानंतर मग आमदार म्हणून एक त्यांचं कार्य उल्लेखनीय अशा पद्धतीचं ठरलं आणि खास करून उद्योग क्षेत्र, त्यातही कृषी क्षेत्र असे त्यांचे जिव्हाळ्याचे सगळे विषय आहेत आणि विकासाचं व्हिजन देखील चाकोते साहेबांकडनं नेहमीच सोलापूरकरांनी पाहिलं आहे आणि त्याच अनुषंगानं आज आपण संवाद साधतो. चाकोते साहेब, राजकीय संवाद तर तुमच्यावर साधायचा आहे, पण सुरुवातीला आपण म्हटलं की उद्योग क्षेत्र आणि त्यातही कृषी क्षेत्र असा दोन्ही बाबतीत एक आपल्याला कायम जिव्हाळा राहिलेला आहे आणि चाकोते साहेबांचाच एक महत्त्वाचा प्रकल्प आहे शॉवर अँड टॉवर, जो सोलापूरसाठी स्मार्ट सिटीत भर घालणारा असा अगदी शहराच्या जवळचा प्रकल्प तुळजापूर रोडवरचा. साहेब, आज शॉवर अँड टॉवरच्या बाबतीमध्ये लोकांचा प्रतिसाद कसा आहे आणि त्यांनी एक वेगळे पण आपलं कसं जपलेलं आहे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता तुमचा? सोनलगी ॲक्वा पार्क, ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरनी या सोलापूर शहराला त्यावेळी सोनलगी या नावानं संबोधलं जायचं आणि म्हणून या वॉटर पार्कची स्थापना करत असताना माझा मोठा मुलगा विश्वशंकर, त्यानंतर लहान मुलगा विश्वराज, मिसेस सुप्रिता, सगळ्यांनी पारंपरिक धंदा आता आपण करतोय. ट्रान्सपोर्टचा आमचा धंदा वडिलांचा आहे, त्यानंतर पेट्रोल पंप वगैरे आमचे आहे. आता त्यांना सोडून काहीतरी आपलं नवीन व्यवसाय करायचा असं आमचा मोठा मुलगा विश्वशंकर, त्याला युवराज म्हणतं सगळं, तर त्याची कल्पना अशी होती की बाबा काहीतरी नवीन बिझनेस काढूया. मग आम्ही सुरुवातीला सोलापुरात टेक्स्टाईलच्या रूपानं, त्यावेळी गारमेंटच्या रूपानं किंवा अनेक दुसऱ्या व्यवसायाच्याबद्दल स्टडी करून त्यांनी माझ्यासमोर प्रोजेक्ट ठेवला होता. पण मी त्याला म्हणलं की व्यवसाय असा असावा, नाविन्यपूर्ण असावा आणि लोकांना त्यांची गरज जी आहे ती पूर्ण करता यावी असा व्यवसाय असायला पाहिजे. कारण आपण लोकांसाठी, चाकोते परिवार हा लोकांसाठी पूर्ण वाहून घेतलेला परिवार आहे आणि लोकांची सेवाच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे व्यवसाय केला तर पैसे मिळतील. त्या हिशोबाने त्यांना सांगितल्यानंतर मग त्यांनी विचारलं मला काय करायचं, तुम्ही सांगा तुमच्या आता असं काय आहे का. मी म्हटलं मी महापौर असताना मिरज म्हणून एक हस्तिनापूरच्या पुढे एक मिरज म्हणून एक शहर आहे, त्या शहराचे महापौर हे ऑल इंडिया महापौर समितीचे अध्यक्ष होते आणि आमचे सहकारी पुण्याचे काका सुरतवाले ते पुण्याचे महापौर होते आणि मग आम्ही सगळे महापौर अधिवेशन तिथं घेतलं होतं. सर्व महापौरांचं त्या ठिकाणी सुरतला अधिवेशन घेतलं होतं आणि महापौरांचा विषय आता काय झालं काय मी बोलणार नाही, पण आपण वॉटर पार्कच्या विषयावरती बोलूया. त्या ठिकाणी मी एक चांगला असं सुंदर पार्क त्या ठिकाणी बघितलं 1992. आणि तसं एक काहीतरी सोलापुरात असलं पाहिजे, कारण त्यावेळी पाहिलं त्यांचं लोकांशी सुसंवाद
लोक आपला परिवार सगळा घेऊन शनिवार रविवार तर इतका फुल असायचा एन्जॉयमेंटसाठी. तर मला त्यावेळी असं वाटलं की बाबा फक्त व्यवसाय करणं म्हणजेच माणसाची भूक भागते असं नाही, पैसा मिळतो म्हणजे माणसाची भूक भागते असं नाही. माणसाला आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये या ठिकाणी करमणूक ही अत्यंत, जसं अन्न वस्त्र निवारा ह्या 3 गोष्टी आपल्याला जगायला लागतात, त्या पद्धतीनं त्याच्यासोबत करमणूक देखील माणसाला लागते. आज आपण बघतो IT मध्ये गुंतलेले आहात, मुलं तरी मी बघतो मुलं वगैरे सगळे व्हॉट्सअपवरती गुंतलेले असतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्हॉट्सअप. आई वडील आलेले माहिती नाही, कोण आला बघत नाही, कोण गेला बघत नाही, फक्त व्हॉट्सअप व्हॉट्सअप व्हॉट्सअप. त्या व्हॉट्सअपमध्ये एवढं विरंगुळा झालं त्या लोकांचं. तर या सगळ्या गोष्टीपासून थोडंसं दूर राहून आई वडील मुलगा पाहुणे जसं कुटुंबियासमोर सगळ्या कुटुंबियासमेत एक दिवस आपला घालवला ठिकाणी घालवला पाहिजे. मग तिथं आपण स्वयंपाक करायचं नाही, काय नाही, फक्त खेळायची, मस्ती करायचं, आनंदात जेवण करायचं आणि मग दिवसभर सोबत राहून मग आनंद घेऊन मग घरी यायचं. असा सोलापूरकरांना एक आपल्याला एक वेगळं असं हे देता येईल, आपल्याला आनंद देता येईल. या हिशोबाने सोलंकी ॲक्वा पार्कची स्थापना केली आणि माझे वडील कैलासवासी बाबूराव चाकवते त्यांची ती जागा, त्यांनी आप्पांनी घेतलेली जागा आणि ती त्यांनी माझ्या नावावरती केली होती. मग आता मी तर आता नवीन पिढीत कोणी शेती करायला तयार नाही आणि आता ही शहरात असलेली जागा, मग शहरातल्या लोकांना ह्याच्यातून काहीतरी फायदा मिळाला पाहिजे, आपल्यालाही पैसा मिळाला पाहिजे, या हिशोबाने हा व्यवसाय करायचा आम्ही ठरवला. मग मोठ्या मुलांनी अत्यंत विश्वशंकर विश्वराज दोघांनी मिळून अत्यंत याच्याने सांगितलं. मी म्हटलं बाबा हा धंदा असा आहे, लोक येणार, 1000 रुपयाचं तिकीट काढलं तर तो त्या वॉटर पार्कच्या मालकासारखं तुम्हाला बोलणार, सर्व्हिसचं बोलणं तुम्हाला सहन करावं लागणार. त्या ठिकाणी तुम्ही सर्व्हिस चांगली द्यायला पाहिजे. सर्व्हिस नाही दिलं तर लोक बोलतील. हे तुम्हाला कबूल आहे का? नाही कबूल आहे म्हणलं. आपण सगळे व्यवस्थित, आता ते काय दोघंही MBA आहेत आणि इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये मोठा मुलगा आहे, जास्त डीप नॉलेज. डीप नॉलेज आहे त्याला. कारण तो त्यांनी, मी म्हटलं अगोदर प्रेमरतन दमानींचा सल्ला घेतला आम्ही. दमानी साहेबांनी सांगितलं की याला एक 6 महिने कुठल्या तरी वॉटर पार्कमध्ये जॉब करायला सांगा आणि मग या धंद्यात पडावल्यानंतर त्यांनी तो गेला त्या ठिकाणी जॉब. वेट एन्जॉय म्हणून लोणावळ्याला फार मोठं वॉटर पार्क आहे. आपल्या नारायणदाची राठी आपले माजी महापौर आहेत, त्यांच्या भाच्याचंच आहे ते. हां, तर त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी पाठवून द्या म्हणून सांगितल्यानंतर ते गेले. मी म्हटलं तिथं तो मालक म्हणून राहणार नाही, तिथं तो कामगार म्हणून काम करेल, त्याला मॅनेजमेंटचं काम द्या म्हणलं. काय करायचं आहे तर तिथं काम करून तो 6 महिने त्या ठिकाणी सगळे काम पाहिलं त्याने आणि मग आपण हे करू शकतो ही खात्री आल्यानंतर मग या ठिकाणी हे केलं. शॉवर टॉवर अगदी अतिशय अद्ययावत असं हे एन्जॉयमेंटचं एक ठिकाण त्या आपल्याला म्हणता येईल की संपूर्ण कुटुंबियासमवेत तिथं अगदी मनोरंजन दिवसभर अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. शहरालगत अगदी तुळजापूरवर असणारा प्रकल्प आहे आणि निश्चित आता तर अगदी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं प्रश्नच नाही की लोकांचा कल त्या ठिकाणी वाढलेला आहे. साहेब, अद्ययावत असा हा शॉवर अँड टॉवर आहे, त्यामध्ये आणखीन मग पुढे बदल कसे झाले किंवा आज आपल्याला त्याचा मिळणारा प्रतिसाद? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आता कसं आहे, हे जे राईड्स आहेत हे राईड्स पूर्ण इंटरनॅशनल स्टँडर्डचे आहेत. म्हणजे इंटरनॅशनल का म्हणतो याच्यावरती भर याच्यासाठी देतो की वॉटर पार्क म्हणजे ही संकल्पना एक छोटंसं कुठंतरी पाण्याचं हे काढायचं आणि त्याच्यात मुलं खेळणं वगैरे, लहान मुलं खेळणं, हा असा प्रोजेक्ट नाही, असा नाही. हा पूर्ण इंटरनॅशनल स्टँडर्डचा आहे. कारण का याच्यामध्ये टोर्नाडो म्हणून एक हे आहे, पूर्ण माणूस त्याच्यामधून झोपून त्याच्यामधून जातो
हो. हां, पाण्याबरोबर, आणि जाऊन भोऱ्यासारखं फिरून 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 तो पाण्यात खाली आहे. हां. तो टोर्नाडो जो आहे तो स्वित्झर्लंडचा आहे. म्हणजे ती राईड जी आहे ती हां. संकल्पना ती स्वित्झर्लंडची आहे. त्याच्यानंतर पेंडुलम म्हणून आहे. पेंडुलम हा राईड असा आहे की त्याच्यामध्ये फुगा असतो मोठा. त्या फुग्यामध्ये याच्या दोन नवरा बायको किंवा कोण कपल जे आहे बसेल. दोघं जण बसायची व्यवस्था आहे त्याच्यामध्ये. ते पाण्याबरोबर वरून सोडलं की असं जसं पेंडुलम म्हणजे आपलं घड्याळाचं हलतं ना हो. पेंडुलम, तसं ते हलवून 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 खाली पडतं त्याला. त्यानंतर मल्टीलाईट्स आहेत. आता हा पेंडुलम जो आहे तो ब्राझीलचा आहे पेंडुलम. त्यानंतर पलीकडे जो मल्टीलाईट्स आहे, मल्टीलाईट्समधून असं झोपून जायचं असतं त्याला निसर्ग. त्याच्यामध्ये चौघं ॲट अ टाईम झोपून असं करून जातात. आणि हे राईड्स टोटली म्हणजे ऑर्लँडो म्हणून अमेरिकेत एक समुद्रकिनारी मोठं बेट आहे. त्या बेटवरती हा त्यांनी मल्टी राईड्सचा त्यांनी प्रयोग केला आणि ते इतकं सक्सेस झालेलं आहे की जनरली वॉटर पार्कमध्ये हे होतात काही वेळा ॲक्सिडेंट होतात. म्हणजे एकमेकांवरती पडणं वगैरे असं बरोबर. मायनर असतात, मोठं नाही. वॉटर पार्कमध्ये मोठं असं ॲक्सिडेंट होत नसतात, छोटे असतात. म्हणजे सुरक्षित आहेत हे सगळ्या दृष्टीने. ते हे राईड्स आहेत ना सेफ्टी राईड्स आहेत. हो. ह्याच्यामध्ये शिक्षक, पालक किंवा मुलं असतात, सगळ्यांना एन्जॉय करता येतं आणि सगळेजण मिळून खेळू शकतात. आणि ह्याच्यामध्ये कॅज्युअलिटी काय होत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर हा मल्टी राईड टोर्नाडो. याच्यानंतर सगळ्यात अट्रॅक्शन म्हणजे या वॉटर पार्कचा पायरट आयलंड म्हणून आहे. हा पायरट आयलंड जो आहे याच्यामध्ये लहान मुलं, मोठी मुलं, म्हणजे 10 वर्षाच्या 3 फुटाच्या वरच्या मुलापासून ते 50-60 वर्षाच्या माणसाला देखील आनंद घेता आला पाहिजे. 60-70चा माणूस देखील त्या ठिकाणी आनंद खेळू शकतो. अशा पद्धतीने हे पायरट आयलंड आहे. आणि तिच्या अंगावरनं पाण्याने बादलीत पाऊस पडल्यासारखं धबधबा पडल्यासारखं पाणी पडतं. त्याच्यानंतर त्यातल्या मुलांना नातवांना घेऊन खेळता येतं. असं ते म्हणजे एक चांगलं राईड आहे. आणि रेन डान्स आहे त्या ठिकाणी. पावसात नाचतात मुलं. लोकांना आजकालचे यंग जनरेशन रंगपंचमीला कसं पाणी भरून खेळतात तसं हे आनंद या रेन डान्समध्ये घेतात. एक दिवस अगदी जल्लोषात घालवण्यासाठी शॉवर अँड टॉवर वॉटर पार्कला भेट दिलीच पाहिजे. नाही, याच्यात सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, सगळ्यात महत्त्वाचं राईड जिथं इकडं 300 किलोमीटर नाही, इकडं 250 किलोमीटर नाही, आणि नांदेडपासून ते विजापूरपर्यंत कुठंच हे राईड्स नाही आहे. हा वेव पूल म्हणून एक वेव पूल आहे. हो. वेव पूल म्हणजे त्याच्यामध्ये समुद्राच्या कडेला ज्या पद्धतीने लाटा येतात त्या पद्धतीने हे लाटा येतात आणि क्रिएट केलेलं आहे. मोठं तलाव आहे आणि त्याला त्यांनी एअर व्हॅक्युमनी ह्या लाटा क्रिएट केल्या जातात. मग त्याच्यात अमेरिकन वेगवेगळे आहेत, अरबी समुद्राचे वेगवेगळे आहेत, हिंद महासागराचे वेगवेगळे आहेत. 7 प्रकारचे वेव्ज त्याच्यातून निर्माण होतात. आणि तिथं जर तुम्ही जाऊन बसलात संध्याकाळी तर तुम्हाला इतकं सुंदर आनंद घेता येईल. तुम्ही फक्त डोळे बंद केलात तर आपण ते लाट जे येतात धडाधड येतो, ते लाटा आल्यानंतर त्याचं समुद्रकिनारी एक आवाज असतो लाटाचा. तो आवाज तुम्हाला इथं परफेक्ट त्या ठिकाणी मिळतो. म्हणजे आपण डोळे उघडून बसले की आपण समुद्रात किनारीच येऊन बसलो असं वाटतं. आणि मनावर पाणी खारट नसतं, पाणी गोड, पाणी गोड आहे. गोड्या पाण्याचा समुद्र असा गोड्या पाण्याचा समुद्र आणि त्याचा आनंद घ्यायचा असा. आणि विशेष म्हणजे हे पाणी जे आहे हे रोजच्या रोज फिल्टर करण्यासाठी जवळजवळ 80 लाखाचे त्या ठिकाणी फिल्टर्स लावले आहेत. मोठे मोठे फिल्टर आहे. याच्यामधून सगळं वॉशआउट होतं. सकाळपासून जे खेळतात लोक सगळं त्याच्यामध्ये वॉशआउट होऊन जातं. सुंदर असं त्या ठिकाणी pH जे आहे पाण्याचं, आपण पाणी जे पितो हे
बरं. असं पाणी त्या ठिकाणी तुम्हाला वेळोवेळी मिळेल किंवा इतर राईडमध्ये मिळेल. म्हणजे एवढी स्वच्छता आणि एवढी सुरक्षितता ठेवलं स्वच्छता त्याला पर्याय नाही. सगळं अशा पद्धतीनं एक चांगला उपक्रम सोलापूरकरांना आम्ही द्यायचा प्रयत्न केलेला आहे. नाही सर, पण आपण बघतोय म्हणजे सुरुवातीलाच त्याला एक सगळ्यात चांगला प्रतिसाद आपल्याला दिसून आला. म्हणजे आपण बघतोय की सोलापूर जिल्हाच नाही तर अवघड जिल्ह्यातनं लोक शॉवर अँड टॉवरला भेट द्यायला येतात. इकडं आजची बिदर सांगतो तुम्हाला, बिदर डिस्ट्रिक्टवरनं लोक, बिदर, हुमनाबाद, लातूर, बीड, परभणी, त्यानंतर नांदेडहून मुलं आली. नांदेडमधनं सोलापुरात नांदेडहून सोलापूरला आले. इकडं बारामती, सांगली आणि विजापूर, गुलबर्गा, त्यानंतर बागलकोट इथून सगळी मुलं येतात. शाळेची मुलं असतात, जवळजवळ वर्षाला 40-50 हजार मुलं शाळेची असतात आणि मोठ्या प्रमाणात बस करून विद्यार्थी येतात, तिथे आनंद घेऊन जातात. आणि सगळ्यात या सगळ्यांना जेवण जे आहे टिपिकली आपलं, कारण तोही भाग सगळ्यात महत्वाचा येतो त्या ठिकाणी. इथं आल्यानंतर कारण दिवस घालवायचं म्हणजे हो. जेवणाशिवाय ते होणार नाही. आल्यानंतर फक्त तिथून घरातून निघायचं सकाळी, फक्त दात घासून निघालं तर बस आहे. इथं आलं की तुम्हाला ब्रेकफास्ट रेडी आहे. ब्रेकफास्टमध्ये पोहे आहे, इडली आहे, तुम्हाला काय खायचं खावा, चहा आहे. त्याच्यानंतर खेळता खेळता तुम्हाला आपल्याकडे बुड्डी का बाल म्हणतो आपण, हो ते बरोबर, अनेकांची आवड असते. हो, मुलांना अनलिमिटेड बुड्डी का बाल, पॉपकॉर्न हे सगळं अनलिमिटेड देतो आपण. आणि मग दुपारी जेवण, दुपारचं जेवण इतकं चांगलं असतं. त्याच्यामध्ये आपण पनीरची भाजी द्यायला सांगितलं देतो, चांगलं कोशिंबीर देतो. त्या ठिकाणी चपात्या लाटलेल्या चपात्या असतात, मशीनचे नाही, मशीनच्या. लोक आवडीने जेवतात, अगदी गरम गरम. खास अगदी सोलापुरी जेवण. हो, आणि स्वीट, एक स्वीट डिश असते, गुलाबजामुन किंवा शिरा, त्यानंतर 2 भाज्या असतात चांगल्या, पापड, लोणचं वगैरे सगळं इतकं सुंदर जेवण असतं. ते काही शिक्षक तर मला बागलकोटचे शिक्षिका आहेत, त्यामुळे सर आम्हाला लग्न घरात आल्यासारखं वाटलं म्हणाले, लग्नाचं जेवण आहे का, किती छान जेवण आहे. आणि अनलिमिटेड, पोट भरून, सगळ्यात महत्त्वाचं अनलिमिटेड जेवण. आणि सगळेजण जाताना जे स्टार रँकिंग असतं, स्टार आहे, स्टार रँकिंग अभिप्राय सगळा 4.5 स्टार रँकिंग झालेलं आहे. म्हणजे 5पर्यंत स्टार रँकिंग असतं, 4.5पर्यंत. सर शेवटी एक आहे, आपल्याकडे नेहमी एक चर्चा होत असते, सोलापूर शहर हे पर्यटन केंद्र व्हावं. आज खरंच म्हणजे तुमचं योगदान यशस्वी झालं असं म्हणायचं त्याच्यामध्ये. सोलापूर शहर पर्यटन केंद्र व्हावं यासाठी जे प्रयत्न होत आहेत त्यामध्ये चाकोते कुटुंबियांनी जे योगदान दिलेलं आहे ते आज यशस्वी झालं शॉवर अँड टॉवरच्या वॉटर पार्कच्या माध्यमातून, असं आपण आज म्हणू शकतो. शॉवर अँड टॉवर हे एक आता अलीकडच्या काळात लोकांची जी गरज आहे. आता इथून लोक 120 किलोमीटर जातात सयाजी वॉटर पार्क. हो, त्यांच्याकडे इतर राईड्स आहेत. हो, त्या राईड्समध्ये धोका आहे म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच काळजी घेतली आहे. फक्त वॉटर पार्क करायला सांगितलं. आपल्याला जे लोकांना आनंद देता येईल पण त्यांना धोका होऊ नये या उद्देशाने आपण हे केलेलं आहे. आणि मग महापौर असताना एक स्वप्न होतं सोलापूरसाठी काहीतरी करावं, आणि हे मुलाने माझं एक स्वप्न पूर्ण केलं. आता याचा पुढचा भाग म्हणून त्यांनी आता आलमट्टीचे आमचे मित्र आहेत, शिवानंद पाटील तिथले मंत्री आहेत, त्यानंतर MB पाटील साहेब मंत्री आहेत आपले तिथले, सगळे बड्या व्यक्ती ते. हां, दोघेही मंत्री आहेत, दोन्ही मंत्री. आणि त्यांनी सांगितलं मग आमचं एवढं आलमट्टी आहे, इथं पण आम्ही चालू करू इच्छितो. म्हणजे चालू करा, तिथल्या लोकांची सोय होईल. हो, पण त्या पद्धतीने तिथे पण चालू. आणि आता विश्वशंकर तिथलं बघतो 2 वॉटर पार्क आता शॉवर अँड टॉवरच्या त्या सोनलगी ॲक्वा पार्कच्या नावावरती चालू झालेला आहे. आणि लोक आनंद घेत आहेत, अक्षरशः दुवा देतात, आशीर्वाद देतात की चांगलं हे केलं आहे. आणि याचं उद्घाटन जे आहे हे आपले सिनेस्टार रितेश देशमुख त्यांच्या हस्ते झालेलं होतं. हस्ते हे केलेलं आहे.
आणि आता तुम्ही सांगता तसं नवीन भर म्हणून त्याच्यामध्ये आता भविष्य सांगणारे लोक काही येऊ लागले आहेत. आता मुलांना एंटरटेनमेंट म्हणून जादूचे खेळ देखील त्या ठिकाणी जादूगार आला आता बरं. जादूगार आहे. जादूचे खेळ चालू झालेले आहेत त्याच्यात. मी तुम्हाला दाखवतो काय काय चालू झालं आहे तिथं. आणि त्यात आमचे म्हणजे मुळात तुम्हीच जादू केली लोकांसाठी खरं तर म्हणजे असा प्रोजेक्ट उभारून नाही, लोकांचं करमणूक व्हायला पाहिजे. आता लोक काय सिनेमागृहात पण जाईना झालेत, घरातच टी व्ही बघतात सिनेमा. पण लोकांना फिजिकली बाहेर पडलेले पाहिजे लोक मुलांबरोबर. एक दिवस बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, इथं बेगम कमरुनिसा करविनुसा काहीतरी स्कूल आहे. हो. त्याचे अध्यक्ष नईम शेखचे चिरंजीव आहेत. ते म्हणाले, साहब आप हमारे लोगों के लिए तो बहुत सुविधा करके रखे. कैसे देखो, म्हणाले हमारे लोगों के अंदर बुरखा रहता है और बच्चे लोग बाहर नहीं जाते, लेडीज़ बाहर नहीं जाते, लेकिन अभी सब लोग बाहर जा रहे, मियाँ बीवी बच्चे सब मिलके आनंद ले रहे आपके यहाँ आके. आणि ते म्हणाले की आम्ही एक दिवस ते फुल ब्लॉक पण करतो फक्त मुस्लिम लोकांसाठी. म्हणजे त्या दिवशी ब्लॉक बुकिंग करतात. ब्लॉक बुकिंग असं ब्लॉक बुकिंग केलं तर आम्ही देतो त्यांना. अगदीच पूर्णपणे तुम्ही. हां, स्कूलचे मुली येतात त्यांच्या. हो. त्यावेळी आम्ही ती त्यांच्यासाठी ब्लॉक करून देतो. असं घराबाहेर ही मंडळी बाहेर पडू राहिलेली आहे. आता तुम्ही बघितलं का, आता ही कन्सेप्टच दूर गेलेली आहे. नातू, वडील आणि आजोबा, सासू, सून आणि म्हणजे असं घरातली कुटुंबातली मंडळी आजकाल फार कमी बाहेर पडतात. कुठेतरी देवाला गेलं तर जातात, कुठेतरी लग्नाला गेलं तर जातात, किंवा कुठेतरी एखादं दुःखद घटना झाली तर त्या ठिकाणी ते जातात. मनोरंजनासाठी असं कुठं बाहेर पडलं नाही. मनोरंजनासाठी, आनंद घेण्यासाठी कुठे बाहेर पडलेले दिसत नाही. आता हळूहळू ही संकल्पना संपून आलेली आहे. परंतु शावर अँड टॉवरच्या माध्यमातून या सर्व लोकांना आम्ही कुठेतरी जोडतोय, याचा आनंद होतो. कारण काय, आजी आजोबा जेव्हा येऊन मुलांबरोबर नातवांबरोबर येतात, ते थोडंच खेळून बाजूला बसतात, जेव्हा आमचे त्या ठिकाणी राऊंड असते. माझे राऊंडच्या वेळी लोक भेटतात. शेवटी सोलापूरचे म्हणलं तर ओळखतात आपल्याला. अण्णा कसं काय, हो लई चांगलं केलं हो अण्णा, बघा आज आमच्या मुलाला घेऊन पाय पडलो, नातवाला घेऊन घेता आलं, नाहीतर कुठे गेलोच नाही हो. असे साधन सोलापुरात अभावाने आहे. तर हे एकत्र म्हणून सहनिवास, सहप्रवास आणि सहभोजन, ह्या 3 गोष्टी अशा आहेत की माणसाला जवळ. आणि ह्या 3 गोष्टी याच्यात मिळतात. सहनिवास म्हणजे त्या ठिकाणी येऊन थांबता येते, दिवसभर त्या ठिकाणी ते आनंद करू शकतात दिवसभर. सहप्रवास म्हणजे मिळून येतात सगळेजण. आणि सहभोजन एकत्र, बघा आपण एकत्र बसून जेवतो. जेवण एक संकल्पना त्याची आहे की बाबा आपण सगळे एकत्र यायला, ही भावना असते. आणि हे उद्दिष्ट त्या ठिकाणी साध्य. चाकोते साहेब म्हटल्यानंतर आपल्याला आता मी सगळं खरं आपण उद्योग क्षेत्रातली हे सगळे संवाद त्यांच्याशी साधला. आणि आता राजकीय विषय नाही अशी कुठली गोष्ट होणार नाही. आणि वॉटर पार्कबद्दल थोडंसं मी राजला बोलू इच्छितो की शहरासाठी, शहरामध्ये इतकं सुंदर प्रकल्प आम्ही आज सोलापूरकरांना दिलेला आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यातून आज 6 जिल्ह्यातून लोक आपल्याकडे येतात. तर या ठिकाणी संध्याकाळ झाली की लोकांना थोडंसं जाताना लाईटीचं आणि रस्त्याचं अभाव आहे. तर महानगरपालिकेच्या हद्दीत आहे आमचं. त्या ठिकाणी रोडची आणि जर लाईटिंगची सोय केली आणि बसची सोय केली तर निश्चितपणे लोक येतील. कारण विद्यार्थ्यांना तर आम्ही निम्मच तिकीट ठेवलं आहे, 50% डिस्काउंट. आता बघा 400 रुपयेमध्ये विद्यार्थ्याला, 400 रुपयेमध्ये आमचं GST किती खर्च होतो, 80 रुपये GST कट होते. आता राहिले किती, 320 रुपये. 320 रुपयेमध्ये 200 रुपयाचं 200 रुपयापर्यंत जेवण, नाश्ता, पाणी जात आहे. फक्त 120 राहिले. 120 राहतात.
120 रुपयामध्ये परत कॉस्ट्युम देतो त्याला, कपडे, होय. त्यांना कपडे देतो, बरोबर. जे त्याचं 50 रुपये जातात, कारण ते धुवा लागतं परत, त्याला अजून मेंटेनन्स असतं. 50 रुपये मिळतात त्याच्यामध्ये. आणि तसं बघितलं तर नोकर पगार वगैरे बघितलं तर ते लेवलच होतं आहे. पण विद्यार्थी त्या ठिकाणी आल्यानंतर आता मेन आमचा सीझन चालू होतो. ह्यावेळी विद्यार्थी काय करतो, आई वडिलांना, पालकांना, भाऊ बहिणींना घेऊन येतात कारण त्याला कॉन्फिडन्स असतो इथं चांगलं आहे आणि आपण जायला पाहिजे. आणि आता ही गर्दी या 2-3 महिन्याचंच सीझन असतं. प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.